नमस्कार मित्रांनो, मैत्री शब्दांची या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. यशस्वी होण्यासाठी प्रेरणा हवी असते, योग्य विचार हवेत आणि कधीकधी एक चांगलं पुस्तक पुरेसं असतं. कारण पुस्तकं आपल्याला शिकवतात मोठं स्वप्न बघायला, अडचणींवर मात करायला आणि स्वतःची नवी ओळख घडवायला. तर तयार व्हा आजच्या पुस्तकातून काहीतरी नवीन शिकण्यासाठी, स्वतःला आणखी मजबूत बनवण्यासाठी. चला तर मग सुरू करूया आजचा प्रेरणादायी प्रवास. आज आपण एका खूपच भारी आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. समजा नवीन नोकरीला लागलेले दोन मित्र आहेत असा आपण विचार करूया. बरं दोघांचा पगार एकदम सेम आहे. बरं पण होतं काय, 5-6 वर्षानंतर त्यातला एक मित्र स्वतःच्या मालकीच्या घरात राहतोय आणि दुसरा मात्र दर महिन्याच्या EMI आणि कर्जाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून गेलाय. पगार सारखाच असताना एवढा मोठा फरक का पडतो बरं? हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण नेमक्या याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आज आपण ज्या माहितीच्या आधारे ही चर्चा करणार आहोत ती प्रफुल्ल वानखेडे यांच्या गोष्ट पैशा पाण्याची या अत्यंत गाजलेल्या पुस्तकावर आधारित आहे. हो, आणि हे पुस्तक म्हणजे फक्त पैशांबद्दलचे कोरडे नियम सांगणारं पुस्तक नाहीये. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका यशस्वी उद्योजकाचे ते प्रत्यक्ष अनुभव आहेत. अगदी बरोबर. विशेषतः अशा लोकांसाठी ज्यांच्या हातात नुकताच त्यांचा पहिला पगार आलाय किंवा जे तरुण करिअरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहेत, त्यांच्यासाठी हा आर्थिक साक्षरतेचा प्रवास खूप काही शिकवून जाणार आहे. म्हणजे पहिला पगाराचं नियोजन कसं करायचं आणि करिअरच्या सुरुवातीला जी पैशांची भीती असते ती कशी दूर करायची, हे सगळं यात उलगडलंय. हो ना. आणि या विश्लेषणाचं मुख्य ध्येय पण हेच आहे. एका सामान्य आर्थिक संघर्षापासून ते खऱ्या स्थिरतेपर्यंतचा प्रवास कसा असतो, त्याच्यामागचं मानसशास्त्र काय असतं, हे आपण आज बघणार आहोत. पैशांचं व्यवस्थापन करावं हे तर सगळ्यांनाच माहिती असतं. पण ते का करावं आणि नव्या कर्मचाऱ्याच्या मनातील आर्थिक भीती कशी घालवावी, यावर आपण आज फोकस करणार आहोत. पैशांअभावी आलेले अपयश ते पैशांची योग्य गुंतवणूक असा हा खूपच रंजक प्रवास आहे. सुरुवातीला त्या भीतीबद्दलच बोलूया का? कसे ना, नवीन नोकरीला लागणं म्हणजे एखाद्या अंधाऱ्या खोलीत चालण्यासारखं असतं. रस्ता माहीत नसतो, ठेच लागण्याची भीती असते. हो, अगदी तसंच असतं. आणि या भीतीवर मात करण्यासाठी लेखकाने स्वतःच्या आयुष्यातला एक प्रसंग मांडलाय. तो खरोखरच विचार करायला होतोय. 2003 सालची ती घटना आहे ना? हो, वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी व्यवसायात आलेलं प्रचंड मोठं अपयश, स्वतःचं घर विकावं लागण्याची वेळ आणि डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर. बापरे, वयाच्या 23व्या वर्षी हे सगळं पचवणं खूपच कठीण आहे. तेच तर. तो प्रसंग वाचताना किंवा ऐकताना अंगावर काटा येतो. आर्थिक अपयश माणसाला मानसिकदृष्ट्या किती खचू शकतं याचं ते जिवंत उदाहरण आहे. कर्जबाजारीपणा आणि नैराश्याच्या त्या काळात लेखकाला एका रात्री सायनला रस्ता चुकून उतरावं लागलं होतं. खिशात काहीच पैसे नव्हते त्यांच्याकडे, बरोबर? एक दमडीही नव्हती. आणि त्याचवेळी एका कर्जदाराचा अत्यंत अपमानकारक भाषेत आलेला फोन. अशी ती अंधारी रात्र होती. माणसाला वाटते की आता इथेच सगळं संपलं. हो, करिअरच्या सुरुवातीला जेव्हा एखादा मोठा धक्का बसतो तेव्हा अनेक तरुण असेच खचून जातात. पण याच निराशेच्या अंधारात आशेचा एक किरण दिसतो. नक्कीच. तिथे एक अनोळखी रिक्षावाले काका भेटतात. तिथेच तर या प्रवासाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते. त्यांनी फक्त त्या रडणाऱ्या हताश तरुणाला पाहिलं नाही, तर त्याला आधार दिला, नाही का? हो, स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून एका टपरीवर त्यांनी त्याला अंडाबुर्जी खाऊ घातली आणि जाताना एक वाक्य सांगितलं. काय म्हणाले ते? ते म्हणाले, हमें बहुत आगे जाना है, ऐसे हादसे तो होते रहेंगे, रुकना नहीं कभी. अरे वा, एका पूर्णपणे अनोळखी माणसाने दाखवलेली ती माणुसकी, सगळ्या दृष्टिकोनच बदलून गेली. अगदी खरंय. हा प्रसंग ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की पहिली नोकरी किंवा पहिला पगार म्हणजे सर्वस्व नसतं. तो एका मोठ्या प्रवासाची केवळ सुरुवात असते. म्हणजे सुरुवातीला अपयश आलं तरी खचून जायचं नसतं. पण इथूनच एक दुसरा टप्पा सुरू होतो. संघर्ष करून जेव्हा तो पहिला पगार बँक खात्यात जमा होतो, तो मेसेज येतो ना, सॅलरी क्रेडिटेड. हां, तो मेसेज आला की एक वेगळीच मानसशास्त्रीय गडबड सुरू होते. हो ना, जणू काही एका लहान मुलाला पहिल्यांदा चॉकलेटच्या दुकानात मोकळं सोडलंय. जगातल्या सगळ्या महागड्या वस्तू घेण्याचा मोह का होतो आपल्याला? कारण त्या पहिल्या पगारात एक प्रकारचा डोपामिन हिट असतो. कसे, वर्षानुवर्ष आपण विद्यार्थ्याच्या भूमिकेत असतो, जिथे प्रत्येक खर्चासाठी पालकांवर अवलंबून राहावं लागतं. हो, आणि जेव्हा स्वतःचा पैसा हातात येतो तेव्हा तो फक्त कागद किंवा आकडा नसून स्वातंत्र्याचा अनुभव असतो. बरोबर. आणि इथे समाजाचा एक खूप मोठा दबाव काम करतो.
स्टेटस जपण्याचा दबाव. दिसणारी श्रीमंती आणि असणारी श्रीमंती यातील फरक अनेक तरुणांना समजत नाही. ब्रँडेड कपडे, महागडे फोन, मोठी हॉटेल्स, हे सगळं घेतात लोक. हो ना, हा सगळा दिखाऊपणा म्हणजे श्रीमंती असा एक गैरसमज पसरलेला आहे. मला इथे त्या 2 मित्रांच्या कथेची आठवण येते. एक ITI केलेला कामगार आणि दुसरा इंजिनियर मित्र. समाजाच्या दृष्टीने इंजिनियर हा जास्त यशस्वी वाटतो. पण प्रत्यक्षात त्यांची कथा वेगळीच वळणे घेते. ती कथा म्हणजे लाईफस्टाईल इन्फ्लेशनचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजेच दिखाव्यापायी खर्चात होणाऱ्या वाढीचं उदाहरण. एक्झॅक्टली. तो जो ITI केलेला कामगार असतो तो आपल्या आर्थिक मर्यादा ओळखून अत्यंत साधेपणाने राहतो. तो स्वतःचं लग्न कोर्ट मॅरेज पद्धतीने करून अवाढव्य खर्च वाचवतो आणि तेच पैसे अत्यंत हुशारीने गुंतवतो. आणि दुसरीकडे तो इंजिनियर मित्र, ज्याचा पगार जास्त असतो. तो केवळ दिखाव्यापायी समाजात आपलं स्टेटस टिकवण्यासाठी महागड्या वस्तू खरेदी करतो, कर्ज काढतो आणि हळूहळू खर्चाच्या जाळ्यात अडकत जातो. मला वाटतं इंजिनियर मित्राला असं वाटलं असेल की मी एवढा शिकलोय, माझा एवढा पगार आहे, तर माझ्याकडे गाडी असलीच पाहिजे. हो, म्हणजे आपण अशा वस्तू खरेदी करतो ज्यांची आपल्याला गरज नसते, अशा पैशांमधून जे आपले नसतात आणि अशा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी ज्यांना आपली अजिबात पर्वा नसते. खरंय. आणि याच मानसिकतेचा शेवट काय होतो? काही वर्षांनी तो इंजिनियर मित्र कर्जबाजारी होतो. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे तो ज्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला जातो तो फ्लॅट चक्क त्या ITI केलेल्या मित्राच्या मालकीचा असतो. इज किंग. नुसते जास्त पैसे कमवणं म्हणजे श्रीमंती नाही. त्या पहिल्या पगारापासूनच बजेट बनवणं, पैशांचा हिशोब ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे दिखाऊपणासाठी खर्च न करता बचतीची सवय लावणं, हेच खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण करतं. अगदी बरोबर. पण इथे एक अडचण आहे. समजा एखाद्याने भावनांवर नियंत्रण ठेवलं, दिखाऊपणा टाळला आणि बचत करायला सुरुवात केली. पण आयुष्य कधी सरळ रेषेत चालत नाही ना? नाही, संकट कधीच सांगून येत नाहीत. अचानक आजारपण येतं, नोकरी जाते किंवा अपघात होतो. आणि नवीन करिअरमध्ये ही जी अनपेक्षित संकटांची भीती असते, तिने अनेक लोक रात्रीची झोप गमावतात. नुसते पैसे बँकेत ठेवून ही भीती जाईल का? अजिबात नाही. केवळ बचत करणं पुरेसं नसतं, तर त्या बचतीभोवती एक मजबूत सुरक्षा कवच निर्माण करणं आवश्यक असतं. अनपेक्षित संकटांसाठी आधीच तयारी करून ठेवणं, यालाच खरी आर्थिक साक्षरता म्हणतात. आणि यासाठी कोणती हत्यारे महत्वाची आहेत? 3 अत्यंत महत्त्वाची हत्यारे आहेत: इमर्जन्सी फंड, टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स. जोपर्यंत ही 3 हत्यारे तुमच्याकडे नाहीत, तोपर्यंत तुम्ही कितीही पैसे कमावले तरी तुम्ही असुरक्षित आहात. अच्छा, इमर्जन्सी फंड म्हणजे एखाद्या गाडीच्या स्टेपनीसारखं असतं, बरोबर? अतिशय समर्पक उदाहरण आहे हे. गाडी चालवताना स्टेपनी कधीच वापरावी लागू नये अशीच आपली इच्छा असते. पण जेव्हा अचानक गाडीचं टायर पंक्चर होतो आणि आजूबाजूला कुणीही मदतीला नसतं, तेव्हाच ती स्टेपनी आपला जीव वाचवते. आपत्कालीन निधीचं काम अगदी तसंच आहे. अगदी तंतोतंत. तो आपत्कालीन निधी म्हणजे अचानक ओढवलेल्या संकटाच्या वेळी तुमची स्टेपनी असतो. उत्पन्नाचा किमान 10 ते 30% भाग पहिल्या पगारापासून बाजूला काढण्याची सवय असायलाच हवी. आणि हा निधी किती असावा? अशा असावा जो किमान 6 महिने तुमचा घरखर्च चालू शकेल. पण यासोबतच सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो विम्याचा. तरुण वयात स्वतःचा आणि कुटुंबाचा विमा काढणं अत्यंत गरजेचं असतं. विम्याबद्दल बोलताना मला एक वैयक्तिक अनुभव सांगावासा वाटतो. हो, सांगा ना. खूप आधी मला असं वाटायचं की टर्म इन्शुरन्स म्हणजे ज्यात फक्त मृत्यूचा धोका कव्हर होतो आणि पैसे परत मिळत नाहीत, तो शुद्ध मूर्खपणा आहे. अच्छा, असं का वाटायचं? म्हणजे आपण दरवर्षी पैसे भरायचे आणि मुदत संपल्यावर हातात काहीच नाही. मला वाटायचं की विमा असा असावा ज्यातून शेवटी काहीतरी रिटर्न मिळतील. हा गैरसमज अनेकांच्या मनात असतो. हा भारतातील सर्वात मोठा आणि घातक गैरसमज आहे. लोक विमा आणि गुंतवणूक यांची गल्लत करतात. विमा हा कधीच गुंतवणुकीचा किंवा नफा मिळवण्याचा पर्याय नसतो. तो केवळ सुरक्षेचा उपाय असतो ना? हो. जेव्हा एखादा 23-24 वर्षांचा तरुण टर्म इन्शुरन्स घेतो तेव्हा त्या मागचं गणित समजून घ्या. त्या वयात आजारांचा धोका कमी असतो, त्यामुळे इन्शुरन्स कंपनी अत्यंत कमी प्रीमियममध्ये कोट्यावधी रुपयांचं सुरक्षा कवच देते. म्हणजे तो तरुण तिथे पैसे गुंतवत नसून स्वतःच्या कुटुंबावरील आर्थिक जोखीम कंपनीकडे ट्रान्सफर करत असतो. एक्झॅक्टली. जर त्या तरुणाला काही झालं तर त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत याची ती खात्री असते.
पैसे परत मिळणाऱ्या विम्यात प्रीमियम प्रचंड असतो आणि कव्हर अत्यंत कमी. म्हणूनच विमा आणि गुंतवणूक नेहमी वेगळी ठेवावी. आणि हेल्थ इन्शुरन्स देखील तितकाच महत्वाचा आहे. हो ना, आजकालचे वैद्यकीय खर्च बघता एका आजारपणात आयुष्यभराची पुंजी संपू शकते. हे ऐकल्यावर दृष्टिकोनच बदलून जातो. म्हणजे पैसा कमवणं हा फक्त पहिला टप्पा आहे, पण संकटाच्या वेळी तो टिकवणं आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवणं हे खरं आर्थिक शहाणपण आहे. अगदी बरोबर. आता सुरक्षेचा विचार केल्यानंतर आपण ज्या जगात जगतोय तिथे उत्पन्न मिळवण्याचे मार्गच बदलत आहेत. पूर्वीसारखे एकाच कंपनीत 30 वर्ष नोकरी करून निवृत्त होण्याचे दिवस आता संपले आहेत. हो, तंत्रज्ञान अत्यंत वेगाने बदलतंय. वर्क फ्रॉम एनिवेअर आला आहे. या आधुनिक गिग इकॉनॉमीबद्दल या माहितीत खूप महत्वाचं विवेचन आहे. मग या अस्थिर जगात टिकून कसे राहायचं? या नव्या गिग इकॉनॉमीमध्ये कायमस्वरूपी नोकरीची शाश्वती राहिलेली नाही, ही वस्तुस्थिती स्वीकारणं सर्वात महत्वाचं आहे. आता तुमचं कौशल्य हेच तुमचं भांडवल आहे. खरंय. आणि या जगात सर्वात मौल्यवान चलन पैसा नसून वेळ आहे. प्रत्येकाला दिवसाची 1440 मिनिटे मिळतात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असो व रस्त्यावरचा कामगार, ही मिनिटे सर्वांसाठी समान आहेत. म्हणजे आपण ही मिनिटे कशी वापरतो यावर आपलं भविष्य ठरतं. हो, जे लोक या वेळेचा वापर सोशल मीडियावर स्क्रोलिंग करण्यात किंवा अनावश्यक गोष्टींमध्ये घालवतात ते ह्या स्पर्धेत फेकले जातात. 1440 मिनिटे हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात आपण ती कशी वाया घालवतो हे लक्षातच येत नाही. पण वेळ वाचवून पुढे काय करायचं? तर सतत नवीन गोष्टी शिकत राहायचं. आणि इथे एक असा शब्द येतो जो बऱ्याच लोकांना, विशेषतः तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना खूप खटकतो. तो शब्द म्हणजे सेल्स. हो ना, कोडिंग करणारा किंवा इंजिनिअरिंग करणारा तरुण म्हणतो, मी तर तांत्रिक माणूस आहे, मी सेल्स का शिकू? हाच विचार अनेक बुद्धिमान तरुणांच्या करिअरमधील सर्वात मोठा अडथळा ठरतो. सेल्स म्हणजे लोकांना फसवणे किंवा गोडगोड बोलून आपला माल गळ्यात मारणे, हा एक अत्यंत चुकीचा समज आहे. मग सेल्स म्हणजे नक्की काय? तर तुमच्याकडे असलेल्या कौशल्याची, तुमच्या श्रमाची आणि तुमच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळवण्यासाठी समोरच्याला दिलेला विश्वास. अच्छा. तुम्ही कितीही उत्तम इंजिनियर असा, कितीही भारी सॉफ्टवेअर बनवत असा, जर तुम्हाला तुमचं काम समोरच्याला समजावून सांगता आलं नाही, त्याची व्हॅल्यू पटवून देता आली नाही, तर त्या कौशल्याचा व्यावसायिक जगात शून्य उपयोग होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर स्वतःचं ब्रँडिंग करता येणं, आपण काय मूल्य निर्माण करतोय हे जगाला सांगता येणं. तंतोतंत. आजच्या जगात स्वतःच्या कौशल्यांचं मार्केटिंग करता येणं ही काळाची गरज आहे. आणि हे मार्केटिंग पुस्तके वाचून येत नाही. मग ते कसे शिकायचं? ते योग्य लोकांच्या संगतीत राहूनच शिकता येतं. चांगल्या लोकांच्या संगतीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जर आजूबाजूचे लोक सतत रडत खडत असतील, नकारात्मक विचार करत असतील, तर ती मानसिकता तुमच्यातही झिरपते. हो, आणि ह्या उलट जे लोक कायम नवीन संधी शोधतात त्यांच्या संगतीत राहिल्याने वेळेचा अपव्यय टळतो आणि व्यावसायिक प्रगती वेगाने होते. नक्कीच. हे खूपच सखोल आहे. आता आपण या प्रवासाच्या पुढच्या आणि कदाचित सर्वात कठीण टप्प्याकडे वळूया. आपण पैशांची बचत करायला शिकलो, विम्याचं सुरक्षा कवच घेतलं, नवीन कौशल्य शिकलो. यानंतर येतो संपत्ती निर्माण करण्याचा, म्हणजेच गुंतवणुकीचा टप्पा. आणि इथे एका अत्यंत महत्त्वाच्या गुणावर भर दिला गेला आहे, तो म्हणजे संयम. हो, गुंतवणुकीच्या जगात संयमाला कोणताही पर्याय नाही. इथे तो कोंबडीचा दृष्टांत खूप चपखल बसतो. कोंबडीचा दृष्टांत कसा काय? समजा एखाद्याने कोंबडी पाळली. आता त्याच्याकडे 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे ती कोंबडी लगेच कापून खाणे. हा झाला अल्पकालीन फायदा, 1 दिवसाची भूक भागेल. बरं, आणि दुसरा पर्याय काय आहे? दुसरा पर्याय आहे संयम ठेवण्याचा. तिची अंडी मिळण्याची वाट पाहणे, त्यातून पिल्ले मोठी करणे आणि एक संपूर्ण पोल्ट्री उभी करणे. ही झाली दीर्घकालीन गुंतवणूक. वाह, हे उदाहरण अगदी डोक्यात फिट बसतं. म्हणजे आपण जो पहिला पगार कमवतो किंवा जी थोडीफार बचत करतो ती कोंबडी आहे. हो ना. आपण ती लगेच दिखावपणासाठी खर्च करून टाकली तर तो क्षणिक आनंद मिळेल. पण जर तीच रक्कम शेअर बाजारात, म्युच्युअल फंडमध्ये किंवा इतर चांगल्या ठिकाणी गुंतवली आणि संयमाने तिची वाढ होण्याची वाट पाहिली तर भविष्यात त्यातून मिळणारा परतावा खूप मोठा असू शकतो. आणि हा संयम राखणं सर्वात कठीण असतं. कारण मानवी मेंदूला लगेच मिळणाऱ्या बक्षिसाची सवय लागलेली असते. रातोरात श्रीमंत होण्याचे कोणतेही मार्ग नसतात. आणि जे असतात ते बहुधा
फसवणुकीचे असतात. अगदी खरंय. पण इथे आणखी एक मोठी परीक्षा सुरू होते. जेव्हा संयमाने गुंतवणूक करून पैसा खरोखर हातात येतो, तेव्हा तो पैसा डोक्यात न जाऊ देण्याची परीक्षा. कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या मालकीन, पण तरीही विमानातून प्रवास करताना इकॉनॉमी क्लासने प्रवास करण्याचा त्यांचा साधापणा. हा साधापणा पचवणं सोपं नसतं बरं का. कारण खिशात थोडे पैसे आले की लोकांना बिझनेस क्लासची स्वप्न पडू लागतात. हो ना. हाच तर या संपूर्ण प्रवासाचा गाभा आहे. खरा मोठेपणा तुमच्या बँक अकाउंटच्या आकड्यात नसून तो तुमच्या साधेपणात आणि माणुसकीत असतो. अगदी बरोबर. ज्या लेखकाने सायन्सच्या स्टेशनवरच्या अंधाळ्या रात्रीपासून ते एका यशस्वी उद्योजकापर्यंतचा प्रवास केला, त्यांचं हेच सांगणं आहे की खऱ्या अर्थाने श्रीमंत तोच आहे जो संयम बाळगतो, ज्याचे पाय जमिनीवर असतात आणि जो संकट काळात दुसऱ्यांना मदत करायला विसरत नाही. पैशांची गुंतवणूक परतावा देईल, पण माणुसकी ही अशी गुंतवणूक आहे जी आयुष्यभर सर्वोच्च आणि खात्रीशीर परतावा देते. नक्कीच. हे ऐकल्यावर पैशांकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जातो. एका साध्या संघर्षातून सुरू झालेला हा प्रवास योग्य निर्णय, आर्थिक साक्षरता आणि माणुसकीच्या जोरावर माणसाला शिखरावर कसा पोहोचवू शकतो हे आपण सविस्तर पाहिलं. या संपूर्ण चर्चेचं आपण आता एका दृष्टिक्षेपात संकलन करूया. निश्चितच. या सर्व माहितीची मुख्य शिकवण हीच आहे की आजच्या आधुनिक जगात पैसा कमावणं कदाचित एक वेळ सोपं असू शकतं, पण त्याचे योग्य नियोजन करणं, ते टिकवणं आणि कितीही यश आलं तरी माणुसकी जपणं हीच खऱ्या अर्थाची श्रीमंती आहे. अगदी बरोबर. पहिल्या नोकरीत पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक नवशिक्या कर्मचाऱ्याने या गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर आजच्या सखोल विश्लेषणातून 5 मुख्य मुद्दे कायम लक्षात ठेवण्यासारखे आहेत. हो, आणि पहिल्या महिन्यापासूनच पैशांची बचत करण्याची सवय लावून घेणे. कॅश इज किंग हे सूत्र कायम लक्षात ठेवणं. दुसरी गोष्ट, आपत्कालीन निधी आणि योग्य विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्स व हेल्थ इन्शुरन्सचं सुरक्षा कवच तातडीने उभारणे. विमा ही गुंतवणूक नाही, तर ती कुटुंबाची सुरक्षा आहे. तिसरी गोष्ट, आजच्या वेगाने बदलणाऱ्या गिग इकॉनॉमीमध्ये टिकून राहण्यासाठी सतत नवीन कौशल्य शिकत राहणे आणि सेल्स व मार्केटिंगची भीती मनातून पूर्णपणे काढून टाकणे. चौथी गोष्ट, प्रत्येकाच्या वाट्याला आलेली दिवसाची 1440 मिनिटे कशी वापरायची याचं अचूक नियोजन करणे आणि नेहमी योग्य, सकारात्मक विचारांच्या लोकांची संगत ठेवणे. आणि 5वी सर्वात महत्त्वाची गोष्ट, गुंतवणुकीत नेहमी संयम बाळगणे आणि कितीही मोठं यश मिळालं तरी आपले पाय जमिनीवर ठेवून माणुसकी जपणे. या सर्व सखोल चर्चेचा समारोप करताना एक अत्यंत महत्त्वाचा विचार मनात येतो, ज्यावर प्रत्येकाने शांतपणे विचार करायला हवा. कोणता विचार? एखाद्या व्यक्तीचा आजचं बँक अकाउंट किंवा त्याची आजची आर्थिक परिस्थिती हा त्याच्या भूतकाळातील निर्णयांचा आरसा असतो. खरंय. पण त्याच्या रोजच्या सध्याच्या सवयी, तो आजचा आपला वेळ कोणत्या गोष्टींसाठी खर्च करतोय हे त्याच्या भविष्यातील श्रीमंतीचं भाकीत करत असतं. पुढचा पगार खर्च करण्याआधी या वास्तवावर नक्की विचार व्हायला हवा. जसे ते सायन्सच्या अंधाऱ्या रात्री भेटलेले रिक्षावाले काका म्हणाले होते, हमें बहुत आगे जाना है, कभी रुकना नहीं. अगदी तसंच. तो पहिला पगार म्हणजे केवळ सुरुवात आहे. हा प्रवास असाच निरंतर पुढे न्यायचा आहे, थांबायचं नाही. अगदी बरोबर. आणि ह्या प्रवासात योग्य आर्थिक साक्षरतेचा कंदील जर हातात असेल तर भविष्यातील कोणतीही आर्थिक भीती आणि अंधार नक्कीच दूर होईल. आजच्या या माहितीपूर्ण आणि सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर, आजच्या या पुस्तकातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक आमच्या मेहनतीला नवी ताकद देतो आणि अशाच सुंदर पुस्तकांच्या सारांशासाठी प्रेरणा देतो. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमचा प्रत्येक कमेंट आम्ही मनापासून वाचतो. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि मैत्री शब्दांशी परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत.